महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जयगाव येथे शेतकरी आपली शेती अधिक शाश्वत करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम स्वीकारत आहेत। एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी शेतकरी एकाच शेतात पिके, भाजीपाला, पशुपालन आणि इतर शेतीशी संबंधित उपक्रम एकत्रितपणे करत आहेत। 2 वर्षापूर्वी जिंजगाव येथे ग्रामसभा आयोजित केला असता त्या ग्रामसभेत आराखडा आणि नियोजन आणि त्या शेती पारंपरिक पद्धतीने जे करत होतो आम्ही, त्यांच्याकडून आपण त्यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर आता आमच्याकडे 5 एकर शेतीमधला 1 एकर शेतीत आपण मिश्र रोपवाटिका चालू आहे आणि वेलवर्गीय आणि कुक्कुटपालन सेड, मच्छीपालन। अशा एकात्मिक शेती पद्धतीमुळे लहान आणि आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे विविध स्रोत तयार होत असून त्यांचे उपजीविकेचे साधन अधिक मजबूत आणि टिकाऊ होत आहे। आमच्याकडे पुन्हा बाकीच्या 4 एकर जे शेती आहे ते SR पद्धतीमध्ये, त्याकरिता आम्ही आता SR पद्धती आणि मिश्र पद्धतीने जेव्हा आपण शेती करायला सुरुवात केलो तेव्हापासून आता आपल्याकडे मिरची, मच्छीपालन सोबतच आपण बदक पालन सोबत ठेवलेलं आहे। या पद्धतीमध्ये पिके, पशुपालन, कुक्कुटपालन किंवा मत्स्यपालन यांसारख्या शेतीच्या विविध घटकांना एकमेकांशी जोडले जाते, ज्यामुळे उपलब्ध संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होतो। यावर्षी आपल्याकडे दरवर्षीपेक्षा यावर्षी 2 ते 2.5 लाख रुपयाचे इन्कम होईल असा अपेक्षा आहे आणि